ना आदिनाथ मला खूप गोष्टी शिकवत असतो आणि त्या मला खूप आवडतात की तो वेगवेगळ्या इमोशन्स मला सतत सांगत असतो आणि मग एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो काम करताना. खूप रोमॅन्टिक सीन्स आहेत आमचे, छान छान, आणि मजा येते आम्हाला. खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, म्हणजे त्यातले बरेच ह्यांनाही माहित नाहीत. रुद्र आणि गिरिजाचं प्रेम फुलते, म्हणजे रुद्राचं तर प्रेम आहेच आहे गिरिजावर, पण आता गिरिजाचं प्रेम कसं खुलेल हे तुम्हाला बघायला जास्त आवडेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम नशिबवान या मालिकेच्या सेटवर आहे आणि रुद्र आणि गिरिजा माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त आहोत आम्ही. नमस्कार. मी नशीबवान आहोत आम्ही. मला सांगा, आता फायनली मेहंदी होते, आज मेहंदी, हळद आणि मग लग्न, असं जो सगळा थाट म्हणलाय, त्यात आता कसं वाटतंय? आणि कारण फायनली मला असं वाटतं खूप कष्ट करून फायनली हा दिवस आलाय तुमचा, हो. सो कसं वाटतं आता? मजा येते, छान नटायला थटायला मिळतंय आणि धमाल चालली, कारण आता इथं महासंगमात तर सगळी आम्ही जसं फुल हाऊस आहे. फुल हाऊस आहे ना, सगळे एकत्र आलेत. पहिल्यांदा ठरलं तर मगची टीम, आमची नशिबांची टीम, आणि एक छान भट्टी जमली सगळ्यांची. मजा येते. मजा करतोय, नटतोय, सजतोय, छान सीन करतोय, वेगवेगळ्या अजून इमोशन्स एक्सप्लोअर करायला चान्स मिळतोय. आणि मला मेहंदी हा प्रकारच खूप आवडतो, जो आज माझ्या हातावरती मी मेहंदी काढणार आहे. सो खूप दिवस म्हणजे कसं होतं जनरली की आपल्याला शूट्स असतात किंवा कंटिन्युटी असते, त्यामुळे आपण मेहंदी काढू शकत नाही. सो मला आठवत नाही मी शेवटची मेहंदी कधी काढली होती. सो आज अशी प्रॉपर मेहंदी काढणार आहे, सो मी त्यासाठी खूप एक्साइटेड आहे आता. पण नेहा आणि आदिनाथचा खूप जुना बॉन्ड, आणि मला सांग की काम करताना किती मजा येते आज. खूप मजा येते, खूपच मजा. म्हणजे आमच्यात आता ती इतकी छान मैत्री झाली आहे ना की आम्ही खूप एन्जॉय करत असतो. आणि म्हणजे त्याच्या पलीकडे सुद्धा ना आदिनाथ मला खूप गोष्टी शिकवत असतो आणि त्या मला खूप आवडतात की तो वेगवेगळ्या इमोशन्स मला सतत सांगत असतो आणि मग एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो काम करताना. सो आम्ही जे करतो ते खूप एन्जॉय करतो, शिकत करते मी स्वतः. आणि अशी आधी थोडी भीती वाटायची मला, पण आता भीती नाही वाटत, आता ती फुल अशी एन्जॉयमेंट आहे. आदिनाथ, मी एक नेहाचा रील बघितलेला, भूक लागल्यावर नेहा कशी वागते हे सांग खरं तर प्रेक्षकांना. भूक लागल्यावर, झोप आल्यावर, आणि काय आणि काय कंटाळा आल्यावर, कंटाळा नाही येत फार. आणि सतत फोन मध्ये. काही नाही, मग मी तिचा फोन लपून ठेवतो. मग हो, तो काही किडे करत असतो, तो वाटतं तसं नाही आदिनाथ. पण आता रौद्र आम्हाला दिसणार आहे की तिची साथ निभवताना, सो हे किती अपोज होणार आहे आता सगळं? नाही, आम्ही जरी एकमेकांना खूप छळत असलो तरी आम्ही एकमेकांसोबतच असतो आणि एकमेकांना छान सपोर्ट करतो. त्या बाबतीत जरा चांगली आहे आपली नेहा. आज मेहंदी काढणार, मेहंदीत नाव वगैरे लिहिलं जाणार आहे. हो, आणि कसं तेही तुम्हाला सगळे कळेल, पण त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड्स बघा. आणि ज्याकडनं तिचं नाव लिहिलं जाणार आहे. हो, नाही, खूप रोमॅन्टिक सीन्स आहेत आमचे, छान छान, आणि मजा येते आम्हाला. काल पण एक खूप छान सीन होता क्यूट आमचा. सीन हो. होता. पण त्यासोबतच आम्ही बघतोय की खूप ऍक्शन सीन्स पण होतात, हो. सो त्यामागची मेहनत खूप आम्हाला दिसते. सो कशा पद्धतीने ते सगळं शूटिंग सुरू आहे? नाही, खूप छान होत आहेत, आणि खूप सुंदर स्क्रीन प्ले. अभिजित गुरु अर्थात तो लिहितोच, आणि आताही खूप सुंदर लिहितोय, आणि खूप सुंदर गोष्ट पुढेही आखली गेली आहे. कमालीचा ड्रामा आहे, कमालीची लव्ह स्टोरी आहे, कमालीचा ड्रामा आहे, आणि खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, म्हणजे त्यातले बरेच ह्यांनाही माहित नाहीत. अजून आणि खरंच म्हणजे ते बघायला खूप मजा येणार आहे, आणि नट म्हणून ते सगळं साकारताना पण खूप मजा येते. येस. नेहा, आदिनाथ मधली एक हिडन टॅलेंट सांगायची. हिडन टॅलेंट खूप आहेत खरं तर. बापरे. म्हणजे मलाच माहिती नव्हती अशी. एकतर तो खूप छान लिहितो आणि हे मला माहितीच नव्हतं. आणि टॅलेंट वाईज खूप आहेत. मला इवन तो फक्त आपल्याला मला जरी एक की अरे यार आदिनाथ लहानपणापासून बघतोय छान, छकुल्यापासून मी छोटी असताना मी त्याला छकुला म्हणून ओळखते. सो एवढं काय त्याचं बघताना आता आदिनाथ ॲज अ पर्सन आणि त्या वेगळ्या व्यक्तीचं जे काही टॅलेंट मला कळतंय किंवा त्याची काम करण्याची पद्धत आणि ओव्हरऑलच त्याचं बाकीचाही सगळा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, तर हेच सगळं इतकं हिडन होतं माझ्यासाठी. सो तेच मला खूप नव्याने वेगवेगळ्या गोष्टी कळतायत. येस, खरं तर ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते, पण आता या सिक्वेन्स बद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? मेहंदी है ना 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 ना. काय सांगायचं, तुम्ही बघाच ना, आता सांगायचं काय? ऍक्च्युली
कसं आता रुद्र आणि गिरिजाचं प्रेम फुलते, म्हणजे रुद्राचं तर प्रेम आहेच आहे गिरिजावर, पण आता गिरिजाचं प्रेम कसं खुलेल हे तुम्हाला बघायला जास्त आवडेल असं मला वाटतंय. आणि यासोबत आदिनाथचे BTS या दोघांचे आपल्याला देखील खूप पाहायला मिळतील. हे पण अर्थात ऑफकोर्स. सो Social थँक्यू media आपल्याला करावंच लागतं. थँक्यू थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.